हॅलो फ्रेंड्स, अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपले स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी। ही भाजी अतिशय झटपट होते आणि खायलाही खूप छान लागते। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी छान मोड आलेली मटकी, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेत, 1 छोटासा टोमॅटो बारीक कापून घेतलाय, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, खोबऱ्याचे थोडेसे बारीक काप करून घेतलेत, 1 आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसूण पाकळ्या, कढीपत्त्याची पाने, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला। आता एका मिक्सरच्या भांड्यात खोबऱ्याचे बारीक केलेले काप टाकून घ्यायचेत। यामध्येच लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घालायचा आहे। आता हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घेऊ। वाटताना जास्त बारीक पेस्टही नाही करायची आणि जाडसरही नाही ठेवायचं। हे बारीक केलेलं खोबरं आणि लसूण एका वाटीत काढून घेऊ। खोबरं आणि लसूण एका वाटीत काढले। आता याच मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे घालायचेत। या शेंगदाण्याचा कूट तयार करून घ्यायचा आहे। कूट हा मध्यम प्रमाणातच करायचा आहे, जास्त बारीकही नको आणि जाडही नको। आपला शेंगदाण्याचा कूट आणि खोबऱ्याचं वाटण दोन्ही तयार आहे। आता गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवली। कढई तापल्यावर त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकायचे। तेल छान तापल्यावर यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची। मोहरी तेलात छान तडतडू द्यायची। मोहरी तडतडल्यावर यामध्ये पाव चमचा जिरं घालायचे। मोहरी आणि जिरं तेलात छान फुललं की यामध्ये कढीपत्त्याची 4 ते 5 पानं घालायची। कढीपत्ता तेलात छान फ्राय करून घ्यायचा आहे। कढीपत्त्यामुळे भाजीला एक छान फ्लेवर येतो। आता यामध्ये आपण वाटून घेतलेलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घालायचे। हे वाटण तेलात टाकताना गॅस मंद ठेवायचा आहे, म्हणजे खोबरं आणि लसूण जळणार नाही। तेलात छान परतल्यामुळे याचा कच्चेपणा निघून जाईल आणि भाजीला एक छान टेस्ट येईल। लसूण आणि खोबरं तेलात छान फ्राय झाले। आता यामध्ये बारीक कापलेला कांदा घालायचा आहे। कांदा तेलात 2 ते 3 मिनिटे छान परतून घ्यायचा आहे। कांदा तेलात छान फ्राय झालाय, थोडासा लालसर रंग आलाय। आता यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो घालू। टोमॅटो यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे। टोमॅटोमुळे भाजीला छान आंबटपणा येतो आणि चवही खूप छान लागते। तुम्हाला टोमॅटो घालायचा नसेल तर त्याऐवजी आमचूर पावडरही वापरू शकता। टोमॅटो 2 ते 3 मिनिटे तेलात छान परतून घेतलाय, छान मऊ झालाय। आता यामध्ये बाकीचे मसाले घालू। यामध्ये मी पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलाय। हे मसाले यामध्ये छान फ्राय करून घ्यायचेत। मसाले फ्राय झाल्यावर यामध्ये आपण तयार करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। हा कूट थोडासा परतून घेऊ। कूट छान परतून घेतलाय। आता यामध्ये मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घालायची आहे। मी सगळी मटकी यामध्ये घातली आहे। आता ही यामध्ये छान मिक्स करून घेऊ, म्हणजे मटकीला सगळे मसाले व्यवस्थित लागतील आणि शेंगदाण्याचा कूटही यामध्ये मिक्स होईल। आपल्याला 2 ते 3 मिनिटे ही मटकी यामध्ये छान परतून घ्यायची। 2 ते 3 मिनिटानंतर यामध्ये गरम केलेलं थोडंसं पाणी घालायचं। पाणी भाजी तुम्हाला घट्ट हवी आहे की पातळ यानुसार घालायचे। आता हे छान मिक्स करून घेऊ। थोडंसं घट्टसर वाटत आहे, यामुळे यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालते। मटकी शिजताना पाणी आटलं जातं, त्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी घातलंय,
म्हणजे भाजी जास्त घट्ट होणार नाही. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. भाजीला छान उकळी फुटली आहे. आता यामध्ये मी बारीक चिरलेला कोथिंबीर घालणार आहे. आता यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे छान शिजू द्यायची. 3 ते 4 मिनिटे झाली आहेत. आता यावरचं झाकण काढू. मस्तच रंग आलाय आणि भाजीही छान शिजली आहे. आता गॅस बंद करू. ही भाजी भाकरी किंवा चपातीसोबत खूप छान लागते. आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह.